कपीथ जम्बो फलचार भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् महायोगपीठे तटे भीमरथम् वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रिये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राधे मेरी स्वामिनी मैं राधे उदास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास मोहे श्री चरणन को वास। राधा मेरी माँ तो है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम मेरा बारंबार प्रणाम। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता परमंगलमय प्रसंगी अकारण करुणावृणालय भक्त काम कल्पतरू भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने अनेक साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा श्री संघर्ष गणेश तरुण मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ पिंपळगाव रोठा आयोजित सखल संत चरित्र कथा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। आज कथेचा दुसरा दिवस आहे। काल आपण कथेचं महत्व श्रवण केलं। तो भगवान पंढरीश परमात्मा का अवताराला आला, कोणासाठी अवतार त्याने घेतला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे तो, पण आपल्या भक्तांसाठी तो त्या ठिकाणी प्रगट होत असतो। म्हणून आपण काल श्रवण केलं पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता। भगवान गोकुळातून कुठे आले, पंढरपुरामध्ये आले। प्रयोजन होतो अवताराचं, निवेदन केलं होतं देवाने, सगळ्या संतांना आमंत्रण दिलं होतं, हे बघा मी पण येतोय, तुम्हाला पण यावं लागणार आहे।
अनेक अनेक जन्मामध्ये अनेक अनेक युगामध्ये भगवंताच्या बरोबरच असणारी सगळी संत मांदियाळी आता कलियुगामध्ये सुद्धा अवताराला येणार होते. काल ज्या संतांचा अवतार झाला, जे संत जन्माला आले, प्रगट झाले, ते भक्त पुंडलिकांचं चरित्र अगदी काल संक्षिप्त रूपाने आपण त्या ठिकाणी श्रवण केलं. अशाच भक्तांसाठी तो भगवान परमात्मा येत असतो बघा. आपल्यासाठी येईल का? आपल्या घरामध्ये जर एखादं कार्य असेल, अनेक पाहुण्यांना कितीतरी फोन करावे लागतात. या बरं का, तुम्ही यावंच लागेल तुम्हाला. तरी पाहुणे कार्यक्रमाच्या वेळेवर येतील का नाही याची शाश्वती नाही. पण माझ्या देवाला संतांसाठी यावंच लागतं. आणि तो आला महाराज, प्रत्येक संतांसाठी आला. पण त्याच्यासाठी भाव लागतो. मग तो भाव कशाने तयार होतो? तर भगवंताच्या नामस्मरणाने तयार होतो. त्याचं स्मरण करावं लागेल की नाही? अरे एखाद्या व्यक्तीवरती आपलं जर प्रेम झालं, प्रेम आपण करतो ना, प्रत्येकावरती करतो. कुणाचं पत्नीवरती प्रेम असतं, कुणाचं मुलावरती असतं, कुणाचं कशावरती, कुणाचं जमिनीवरती असेल, पैशावरती असेल. प्रेम नाही असं कोणी आहे का? नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम आहे. भिन्न भिन्न प्रकारचं प्रेम असू शकतं, पण प्रेम आहे. ते प्रेम प्रगट करत असताना देवाविषयी जर प्रेम करायचं असेल तर सगळ्यात सोपा उपाय ते म्हणजे अगोदर नामस्मरण करावं लागतं. वावर माझं माझं, हे कुणाचं आहे? आपलंच आहे. बर, काय काय आपलं आपलं म्हणतील माणसं, काही सांगता येत नाही. आम्ही एकदा एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी गेलो. मनाची श्रीमंती नाही, पण धनाची श्रीमंती भरपूर होती. मग गेट पर्यंत गेलं का आम्हाला दाखवायला सुरुवातच झाली. ताई, ही जी शेती दिसते ना, ती सगळी आपलीच आहे. बरं बरं, वा वा, छान आहे छान आहे म्हटलं. ताई, हा बंगला ना माझा आहे. शेती माझी आहे, हा बंगला माझाच आहे. बरं, तर ही गाडी दिसते ना घराच्या समोर लावलेली, बरं, ती माझीच आहे. वा वा, छान आहे. ताई, ही बाई दिसते ना कामवाली, ही कामवाली बाई दिसते ना, ती पण आपलीच आहे. अरे काय काय माझं म्हणणार, अरे कामवाली बाई पण तुमचीच आहे, असं कुठं असतं का? आणि एक दिवस असा येतो, माझं 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 म्हणता म्हणता आयुष्य पूर्ण निघून जातं आणि शेवटची वेळ येते बघा. आणि तेव्हा मग घरातले सगळे तरुण असतात ना, ते म्हणतात, म्हातारी आता मरायचंय तुला. अगं किती दिवस माझं माझं करते, आता राम राम म्हण ना, जायचंय तुला आता काही दिवसांनी. नाही, म्हातारी म्हणते, गाई सोडल्या का? तेवढे कांदे आभाळ आलेलं दिसतंय, तेवढे टाका ना चाळीमध्ये लवकर. बाया लावल्या का वावरात? मीच केलं असतं, पण माझे गुडघे फार थकले. मग कुणीतरी रागावून बोलतं म्हातारीला, मराव ना जाग्यावर, कशाला बडबड करत राहते. मग म्हातारी दिवसभर रडत बसते. काही उपयोग झाला नाही, एवढा प्रपंच केला. मग आम्हाला सांगतात, ताई कशात रस नाही, कोणी चांगलं बोलत नाही घरात. कसं काय बोलन? तू जे करायचं होतं ते केलं नाही आणि नको ते करत राहतीये. सांगू तुम्हाला, आज सकाळी आपल्या गावातलीच गोष्ट आहे. आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो, काय नाव आहे आप्पा त्यांचं? आमचे झावरे भाऊ, भाऊंच्या घरी गेलो होतो आम्ही. म्हणजे
उगच कौतुक करत नाही बरं का. काही गोष्टी कौतुक करण्यासारख्या असल्यानं कराव्यात माणसाने. आजीचं किती वय आहे आता? 90च्या आसपास. एवढं वय झालंय, पण सारखं माऊलींचं चिंतन मुखामध्ये. मी होते तिथं कमीत कमी 50-60 वेळा तरी मुखामध्ये त्यांच्या नावाला संताई. माऊलींना खूप त्रास दिला हो लोकांनी, खूप त्रास दिला. त्यांना म्हणता येत नव्हतं, मांड्यासाठी त्यांना खापर नव्हतं, पण मांडे करण्यासाठी त्यांना कोणी भांड दिलं नाही म्हणे. मुक्ताबाईनं ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मांडे केले, पोळ्या केल्या, स्वयंपाक केला, असं त्या सांगत होत्या. फार गोड वाटलं महाराज, फार आनंद वाटतो आम्हाला सुद्धा. अशा घरी कधी गेलं ना फार आनंद वाटतो. अरे सार्थकच तिथं आहे, तेव्हा देव आठवला पाहिजे. आता खऱ्या अर्थाने थकले ना गुडगे, त्यांना बसल्या तर उठता पण येत नाही. ताई म्हणे मला बसावंसं वाटतं, पण मला एकदा बसलं ना उठता येत नाही हो. तोंडावरून हात फिरवावा, हे मायेचं पांघरून, ही मायेची ऊब त्या आजीकडं मला मिळाली आज, म्हणून फार आनंद वाटला महाराज. ही पिढी नंतर त्या ठिकाणी आपल्याला भेटेल की नाही असे नाही सांगता येणार, आणि नाहीच भेटणार ही माणसं. अरे आपण म्हणतो आम्ही सुशिक्षित झालो, पुण्याला आमचे फ्लॅट आहे, मुंबईला मोठा फ्लॅट आहे. अरे काय करायचं त्या फ्लॅटला? त्याच्यामध्ये जर 2 प्रेमाचे शब्द तुम्ही बोलू शकत नाही, उपयोग काय? माझी मैत्रीण तिकडं मुंबईला राहते, मी तिच्याकडे गेले, मला बऱ्याच दिवसापासून बोलत होती, अगं ये ना कधीतरी. एवढे जवळ येता, इकडे कार्यक्रमाला येत असते आणि मग येत नाही. म्हटलं ठीक आहे राणी, मला आता वेळ आहे बरं का, मी येते म्हटलं तुझ्याकडं. ठीक आहे म्हणे, चालन ये. मग काय घेणार? म्हणलं अगं काही नाही, उपवास आहे, आम्हाला काही जेवण वगैरे करायचं नाही आणि वेळही तेवढा नाही, थोडा वेळ बसू आणि लगेच निघू. आम्ही गेलो. आता ते सोसायटीमध्ये VIP राहणं त्यांचं, ते गेल्यानंतर सोफा सेटवर बसवलं हॉलमध्ये आम्हाला, आणि तिनं आवाज दिला, श्याम, अरे काय करतो तिकडे? इकडे पाहुणे आले, थोडंसं पाणी घेऊन ये ना. घेऊन आले, 2 ग्लास भरून त्या व्यक्तीनं घेऊन आला पाणी. मी पाणी पिलं. अरे म्हणे काहीतरी फ्रूट वगैरे आण ना, त्यांना उपवास आहे. त्याने एका प्लेटमध्ये काजू, बदाम, खजूर हे सगळं घेऊन आला. मग आमचं झालं फराळ वगैरे. म्हटलं का ग, तुझे पती काही दिसत नाही? आणि ती म्हणे ते काय, ते आताच तरी येऊन गेला ना तो. काय म्हटली ते? आत्ताच आला होता ना तो, समोर आलेला तोच तर होता माझा पती. अरे बापरे म्हटलं. अगं म्हटलं हा सुशिक्षितपणा काय कामाचं बाई, आमचं तिकडंच भारी. हा, तुमचे हे VIP घरं, VIP राहणं, हे काय कामाचं? आपली पत्नी बोलेल का आपल्याला असं? पुरुष मंडळी कधीच नाही बोलणार. आणि बोलली तरी चुकून रागाच्या भरामध्ये, तुला जायचंय ना जाय उपाशी, एखादी वेळेस म्हणली तर हे माग फिरून 2 कानफाटात दिल्याशिवाय राहणार नाहीत. राहतील का? प्रेमाची माणसं आहे, त्यांना जपता आलं पाहिजे. पहिली माणसं आडाणी वाटत होती, पण ती आडाणी नव्हती महाराज, फार हुशार होते. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी त्यांच्या ज्ञान होतं, काहीतरी शिकण्यासारखं होतं. पण आता फॅशन म्हणून करतात. करा फॅशन, मला काही नाही म्हणायचं, पण माझ्या संतांनी जो अट्टहास केला, अरे आपला धर्म काय सांगतो आपल्याला, ते आपल्याला कळणं फार महत्वाचं आहे. देवाची प्राप्ती कशी घडून येईल किंवा देवाची प्राप्ती कशा प्रकारे होईल हे शिकवणारं चरित्र माझ्या संतांचं. जे संतांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे, ते संत असणारे तुलसीदासजी महाराज आहेत. जिथपर्यंत या चरित्रामध्ये आपल्याला जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तुलसीदास माहिती आहे तुम्हाला? काय केलं हो तुलसीदासजी महाराजांनी? हा, तुम्हाला ताई तुम्हीच सांगा, तुम्हाला कशाला बोलवलं? आम्हाला माहिती असतं तर तुम्हाला कशाला सांगितलं असतं? या तुलसीदासजी महाराजांचं चरित्र एवढं विलक्षण आहे, एवढं सुंदर, एवढं गोड आहे महाराज, फार गोड आहे. अनेक अनेक गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील या तुलसीदासजी महाराजांच्या चरित्रामध्ये. लहान होते
जन्म झाला तुलसीदासजी महाराजांचा. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले. वडिलांचं नाव आत्माराम, आईचं नाव हुलसी होतं. काय होतं आईचं नाव? उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं रामचरित मानस हा ग्रंथ कोणी लिहिला, मुलांना पण प्रश्न येऊ शकतो कधीतरी, बरोबर आहे की नाही? तर रामचरित मानस या ग्रंथाची ज्यांनी निर्मिती केली ते असणार आहे तुलसीदासजी महाराजांचे. फार गोड चरित्र. त्यावेळेला जन्म झाल्याबरोबर बाळ काय करतो? रडतं ना. महिला मंडळ झोपल्या का काय? झोपल्या नाही ना? मी घरी जाऊ का मग? तुम्ही अशा नाराज होऊन बसू नका. हे बघा, ऐकायला थोडं जड जाणार आहे, कारण श्रीमद भागवत कथा कृष्ण गोपिका म्हटलं का सगळ्यांच्या लक्षात येतं. पण आता हे थोडं जडच जाणार आहे. पण एवढा नक्की आहे, जे पहिल्यांदा जड जातं ना ते नंतर सोपं होणार आहे. अरे आपल्या याच भूमीमध्ये जन्माला आलेले अनेक संत आहेत आणि त्यांच्यासाठीच तर पांडुरंग प्रगट झाले. मग त्या संतांचं चरित्र नको आम्हाला कळायला? म्हणून सांगायचं आहे का, जन्माला आलेलं बाळ काय करतं? हे बघा, यांनीच सांगितलं, रडतं. बरोबर आहे ना? आणि ते जर न रडता हसलं तर? ज्या आजी असतात ना जवळ, ते त्याला तिथं सोडून पळून जातील. महाराज बया हे हसलं ग, चला पळा, हे कुणीतरी वेगळंच दिसतंय. तुलसीदासजी महाराजांचं प्रगट झाले. बाळ जसं जन्माला आलं तसं बाळाच्या मुखातून शब्द निघाले. काय माहितीये? जय श्रीराम. काय म्हटलं बाळ? जय श्रीराम. तुम्ही म्हणाल ताई जन्मल्या कुठं बाळ बोलतं का? पण हे बाळ काही सामान्य बाळ नव्हतं. ज्या दास्या होत्या ना महाराज, ज्या दाई होत्या ना जवळ आलेल्या, त्या तर बाहेरच पळून गेल्या. अगो बाई म्हणे. काही एक दोघे तिथं थांबल्या होत्या. त्यांनी ते जय श्रीराम आवाज बोलत असताना पाहिलं होतं बाळाकडं, चांगलं कॅमेऱ्याकडे पाहतात तसं. त्यामुळे अगं हे नुसतं जय श्रीराम नाही म्हटलं, याच्या तोंडात 32 दात आहे. 32. अरे बापरे, हे पोरग घरात ठेवायच्या लायकीच नाही म्हटलंय. मग याला सोडून द्या कुठेतरी. काही बाहेर पळाल्या होत्या, ते वडिलांना बातमी देण्यासाठी गेल्या. म्हणे ऐका, मुलगा झाला. बर, पण दुसरी एक बातमी, मुलगा झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला आनंद झाला. हो मुलगा झाला, बरं झालं. पण ऐका ना दुसरी एक गोष्ट. म्हणे काय? बाळ जन्मल्याच बोललं. म्हणे हा काय बोललं? म्हणे जय श्रीराम बोललं. एवढंच नाही, त्याच्या तोंडात 32 दात आहेत. सगळी चर्चाच चालू झाली त्या गावामध्ये. यमुनाच्या काठावरती राजापूर नावाचं गाव, त्या ठिकाणी सगळे गावातले लोक चर्चा करायला लागले. राम बोला, आत्माराम का मुलगा राम बोला, आत्माराम का बेटा राम बोला. अरे राम बोला? हो, नक्षत्र पहा, कोणत्या नक्षत्रामध्ये जन्माला आलेलं आहे? काही असलं तर पाहायला. म्हणे मूळ नक्षत्र आहे. वडिलांना तर रागच आला. आता मूळ नक्षत्र म्हटल्यानंतर अवघड असतं. आपण जन्मल्या बरोबर बाळाची कुंडली पाहतो ना, या मूळ नक्षत्रावरती जी मुलं जन्माला येतात त्यांच्या आई वडील राहत नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे. जी मुलं मूळ नक्षत्रावर जन्माला आली त्यांच्या आई वडील एक तर 3 दिवसात जातात, एक तर 3 महिन्यात जातात, नाहीतर 3 वर्षात जातात. 3 वर्षातही नाही गेले तर ज्या स्थितीला बाळ जन्माला आलेलं असतं त्या स्थितीला ते एक ना एक दिवस जातात म्हणजे जातात. आत्माराम नावाचा ब्राह्मण म्हटला, याला आत्ता घराच्या बाहेर काढा, याला घरातच ठेवू नका. एवढंसं बालक, आईला वाईट वाटत होतं. पण नाविलाज एका दासीच्या स्वाधीन केलं. ती दासी त्याला घेऊन घरी आली. नाव पडलं राम बोलले ना जन्मल्या म्हणून. ती दासीनं आवाज द्यावा, राम बोला. दासी लाड करत होती, प्रेम करत होती. पण 3 वर्षाचे झाले तुलसीदासजी महाराज का ती दासीही गतप्राण झाली. तिनंही आपला देह ठेवला. एका झाडावर बसली
महाराज 3 वर्षाचं लेकरू, कुणी अन्न पाणी खायला देत नव्हतं, कारण जे आई वडिलांनी स्वाधीन केलं होतं ना, तिकडे तुलसीदासजी महाराजांची आईही नंतर गतप्राण झाली, कालांतराने वडीलही गेले. कुठे जाणार हे बाळ, कोण सांभाळणार याला? झाडाखाली एका रडत बसले हो, 3 वर्षाचं वय असताना. पण जगाचा मालक भगवान परमात्म्याला काहीतरी कार्य हातून करून घ्यायचं ना, म्हणून चिंता वाटत होती. भगवान भोलेनाथांनी पार्वती आई साहेबांना सांगितलं, पार्वती तुला जावं लागेल ग, या बाळासाठी तुला जावं लागेल आता. पार्वती आई साहेबांनी यावं महाराज आणि तुलसीदासजी महाराजांना स्वतःच्या हाताने घास भरवावा. एक दिवस नरहरियानंद महाराज एक संत आहेत, जे काशी तीर्थक्षेत्रामध्ये राहतात. किती दिवस जाणार ना आई साहेब. त्यांना स्वप्न पडलं, स्वप्न, आणि स्वप्नात भोलेनाथांनी सांगितलं तुम्ही जा आणि त्या बालकाला घेऊन या, तो मोठा झाल्यानंतर महान भगवत भक्त होणार आहे, त्याची सेवा तुम्ही असणार करा, त्याला लहानाचं मोठं असणार तुम्ही करा. ठीक आहे म्हणे, जाऊ आम्ही. असं म्हटल्यानंतर ते पत्ता काढत त्या ठिकाणी आले. छोटस बाळ शिवालयामध्ये बसलेलं दिसलं. हेच बर का भोलेनाथांनी मला संकेत सांगितले, हेच बालक असावं. घेतलं, बाळा काळजी करू नकोस, आजपासून मीच तुझा पिता आहे, मीच तुझा गुरु आहे, मीच सर्वस्व आहे, मला सर्वस्व मान. मस्तकावरती हात ठेवला. प्रेम कुठेतरी मिळालं तुलसीदासजी महाराजांना, असं वाटलं. घेऊन आले. लहानाची मोठी होत आहेत. अनेक ग्रंथाचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालं गुरूंकडे. प्रवचन कीर्तन त्या ठिकाणी चालू झालं. सत्संग करावा. भगवान रामचंद्र प्रभूंच्या नावाची आवड जन्मताच होते. नामस्मरण हे मुखातच होतं. श्रीरामाच्या नामाचा एवढा जप लहानपणापासून मुखामध्ये देवाचं नाव. सारखं चिंतन करावं प्रभूंचं. अनेक ग्रंथाचं ज्ञान झालं आणि गुरुने सांगितलं तुला आता गावाकडे जावं लागेल. तुझी जी जन्मभूमी आहे ना, तिथे जा, भगवंताच्या भक्तीचा प्रसार कर. जी लोक ज्यांना भक्तीचं ज्ञान नाही, भगवंताचं ज्ञान नाही, त्यांना ज्ञान सांगा. जा तुम्ही आता. गावामध्ये आले. इकडे तिकडे फिरत असताना एवढं तेज दिसत होतं, एवढे सुंदर दिसायला लागले. तरुण अवस्था प्राप्त झाली ना महाराज. अतिशय सुंदर रूप, तेजस्वी ओजस्वी काया सगळे दिसत होते. सगळे म्हणायला लागले कोण असेल हा महात्मा, कोण असेल. त्यावेळेला सांगितलं अहो मी तुमचाच आहे, आपल्याच गावातला आहे. आणि गावातले गावात म्हटलं ना, एवढं काही कोणाला विशेष वाटत नाही. गावातले महाराज असल्यानंतर वाटतं का? नाही वाटत. हा ते वय आमच्या गावातलेच तर आहेत, अमुक अमुक महाराज. हो 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 आमच्याच गावातले, काय एवढं त्याच. लोक म्हणायला लागले हे आपल्याच गावातले. कुणाचे? कधी एकदा तो आत्मारामाचा मुलगा सोडून दिला होता ना, तोच असला पाहिजे हा. हा हा मग तुलसीदासजी महाराज म्हटले हो, आई वडील तर त्या ठिकाणी नाहीये. मग आता म्हणे हा हुलसीचा मुलगा आहे. आईचं नाव काय होतं? हुलसी. हुलसीचा मुलगा, मग याला नाव काय? मग हुलसीचा मुलगा तुलसी, असं त्या ठिकाणी नावच ठेवलं. तुलसीदासजी महाराज, तुलसी नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि तुलसीदासजी महाराजांच्या मुखातून ज्या वेळेला भगवंताची कथा श्रवण करायला लागले ना लोक, एवढी मोठी गर्दी व्हायला लागली. फार सुंदर सांगतात, अमृतवाणी मुखातून त्या ठिकाणी बरसत होती. लोकांना वाटायचं कथा ऐकावी आणि ऐकतच राहावी, उठूच नाही कथेतून. एवढी गोड कथा सांगायचे. अरे ज्यांना साक्षात पार्वती मातेनं घास भरवला, ज्यांना एवढे चांगले गुरु मिळाले, किती सुंदर बोलत असतील होते.
भगवंताच्या कथांचं गुणांवाद गावं. आता सगळी म्हणायला लागली, हे बघा तुमचा वंश खंडित होऊ नये म्हणून एक काम करा ना, तुम्ही विवाह करा ना. नाही नाही, मला नाही विवाह करायचा, मला माया मोहामध्ये फसायचं नाही. पण सगळ्यांनी त्या ठिकाणी आग्रह केला. मला माहिती आहे भगवंताची माया फार वाईट आहे, याच्यामध्ये कोणी गुंतला ना तिथून सुटूच शकत नाही. मला नाही करायचं, पण नाही, तुम्हाला विवाह करावाच लागेल, तुमचा वंश पुढे चालला पाहिजे, याच्यासाठी करा. मग गुरुनी पण सांगितलं, ठीक आहे करा ना, तुम्ही जरी विवाह केला ना तरी माया मोहामध्ये अडकणार नाही तुम्ही. ठीक आहे म्हणे, चालत. तुलसीदासांच्या विवाहाची तयारी चालू झाली. सगळीकडे अगदी आनंदी वातावरण. तुलसीचं लग्न आहे, तुलसीदासांचा विवाह होतोय. जवळपासच एक गाव होतं. त्या गावचा एक व्यक्ती आला आणि विनंती केली तुलसीदासांना, माझी कन्या आहे, खूप गुणवंती आहे, खूप सुंदर आहे दिसायलाही, तुमच्या शब्दाच्या बाहेर कधीच ती जाणार नाही, तुमच्या परमार्थामध्ये कधी आडवी नाही येणार तुम्हाला. नाही तर बऱ्याच वेळेला पती पत्नीची अशी गाठ असते महाराज, महिलांना आवड असते, पत्नीला आवड असते तर पतीला नसते, पतीला आवड असते तर त्या ठिकाणी पत्नीला नसते. आणि असं जर झालं, गाडीचे दोन्ही चाक सरळच असले पाहिजे, नाही तर ते वाकडे तिकडे असले ना मग फार अवघड होतं महाराज, विस्कळीत होतं जीवन. काय करावं काही कळत नाही माणसाला. म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही म्हणून विवाह करा. विवाहासाठी तयार झाले. विवाह संपन्न झाला, पत्नी घरात आली. आतापर्यंत कोणत्या पत्नीकडे कधी पाहिलं, कोणत्या स्त्रीकडे कधी पाहिलं नव्हतं तुलसीदासजी महाराजांनी. पत्नीचं नाव आहे रत्नावली. ही एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती महाराज, खूप सुंदर दिसत होते. स्वरूप पाहिलं आणि मोहामध्ये गुंतले महाराज. काही दिवस उलटले विवाह झाल्यानंतर आणि कथा सांगायला जायचं ते दररोजचा नियम चालूच होता. दररोज रामकथा सांगावी, रामकथा व्हायची. नंतर कथा झाल्यानंतर, भजन झाल्यानंतर काय असतं, हे बघा, तुम्ही जर बोलले नाही ना तर मी इथंच थांबणार आहे. काय असतं भोजन झाल्यावर, हे भजन झाल्यानंतर, भोजन आपल्या इथं नसतं का, असतं ना, पाठीमागच्या बोला ना, तुम्ही रुसल्या का माझ्यावर. भजन झालं का लगेच भोजन असतं. आपल्या इथं म्हणतात ना, आपा सर्वांनी पंक्ती धरून घ्या बर का. आमचे तरुण मित्र मंडळ तर सज्ज असतात हो वाढण्यासाठी. त्यांना कुठला अभिमान नाही, त्यांना कुठला गर्व नाही, काही नाही बिचारे, कशाची त्यांना गरज नाही. बस आता कथा संपली ना वाढायचंय, एवढीच त्यांच्या मनामध्ये उत्सुकता असते. आणि अशी मुलं असली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये असली पाहिजे महाराज. खरंच स्वागत आहे त्या मुलांसाठी. एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. माझे सगळे तरुण बांधव अगदी एकाहुनी बळीरे असे आहेत, एका पुढे एक त्या ठिकाणी धावतात, कामं करतात बिचारे. तसं तुलसीदासांची कथा झाली का लगेच भोजनाचा कार्यक्रम असायचा. पण कथा झाली का तुलसीदासजी महाराज लगेच घरी निघायचे. ही मायाच एवढी डेंजर आहे. नारदजी महाराजांनी वर्णन केलं बघा. अजब है झटका माया का, डुबाया परमार्थ सबका. अजब है झटका माया का, डुबाया परमार्थ सबका. अजब है झटका माया का, डुबाया परमार्थ सबका. अजब है झटका माया का. ओ नारद की हुई बावरी, हाँ नारद की तो हुई नारदी ऐसी नौबत गाजी रे. नारद की तो हुई नारदी ऐसी नौबत गाजी. इंद्र चंद्र को क्या क्या भाया सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भाया सबको मालूम है जी. अजब है झटका माया का, डुबाया परमार्थ सबका.
अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका। अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका। अजब है झटका माया का डुबाया परमार्थ सबका। इंद्र चंद्र को क्या क्या भाया सबको मालूम है जी। इंद्र आपणले भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा। कशामुळे? मायेमुळे। तुलसीदासजी महाराज लगेच घराकडे निघायचे। आता काय करावं? एक दिवस या रत्नावलीची आई आजारी पडली, आजारी म्हणून निरोप आला। प्रत्येक वेळेला कुणीतरी निरोप द्यावा, चला ना म्हणून माहेरी चल ना बाळा। पण तुलसीदासजी महाराजांनी काहीतरी निमित्त करायचं आणि जाऊ द्यायचं नाही। कारण असं का होत होतं माहितीये? जन्मले आईचं प्रेम मिळालं नाही, वडिलांचं प्रेम मिळालं नाही। ज्याच्या जीवनात आई वडिलांचं प्रेम कधी भेटलं नसेल त्याला विचारा ना प्रेमाची किंमत काय असते। ज्याच्याकडे माय असते, ज्याच्याकडे वडील असतात त्याला कदाचित नाही लक्षात येणार। पण ज्याच्या जीवनातली आई गेली, वडील गेले, त्याला विचारा की प्रेमाची किंमत काय असते हो आई वडिलांच्या। कुणाचं प्रेम मिळालं नाही। आता कुठे त्या ठिकाणी पत्नीचं प्रेम भेटत होतं। मग आता पत्नीचं प्रेम भेटतंय ना, खूप आनंद वाटत होता। जाऊच नाही पत्नी। एक दिवस रात्रीच्या वेळेला न सांगता गेल्या कथेवरून घरी आले। घरात पाहताय तर दिसतच नाही, आभाळ आलेलं आहे, विजांचा कडकडाट त्या ठिकाणी होतोय, पाऊस चालू होता। आणि पाऊस चालू असताना अशा वेळेला घरामध्ये पत्नी नाही दिसली। काय करावं? मला न सांगता गेली, मला सांगायचं तरी होतं ना। इकडे तिकडे शोधाशोध करतात, माहेर गेली ना। मग घाई घाई ना यमुनेच्या काठावरती आले। तिथे एक नावाडी होता। हवा त्या ठिकाणी जोराजोराने वाहतीये। अशा वाऱ्याच्या वेगाने मला जायचंय तिकडे, काय करावं? नावाड्याला विचारलं, मला नेहून सोडतो का पलीकडच्या कडेला? नावाडी म्हटला, महाराज एवढा पाऊस येतोय, विजांचा कडकडाट चालू आहे, आणि अशा वेळेला मी तुम्हाला नाही घेऊन जाऊ शकत। अरे मी पैसे देतो, हवं ते माग। नाही महाराज माफ करा, मला जगायचंय, मला माझ्या जीवनाची किंमत आहे, मला जगायचंय 4 दिवस, मला तुमचे पैसे नको। पाऊस कमी होऊ द्यात, आपण सकाळी जाऊयात। नाही, आताच नेऊन सोड। नाही होऊ शकणार महाराज, माफ करा। मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही आणि बघता बघता पाण्यामध्ये उडी घेतली। कुणी? तुलसीदासजी महाराजांनी। भयंकर पाऊस, एवढ्यामध्ये एक प्रेत वाहत येत होतं। त्या प्रेताच्या साह्याने तुलसीदासजी महाराजांनी पूर्ण नदीच पार केली, पलीकडच्या काठावरती गेले। गावात सगळी सामसूम त्या ठिकाणी दिसतीये। आता कोणाला उठवावं? पाऊस भयानक चालू आहे, रात्रीच्या वेळेला कुणाला आवाज देणार? त्या वाड्यापर्यंत गेले, जी त्यांची सासूरवाडी आहे, सासरचं जे घर आहे तिथपर्यंत गेले। आता रत्नावलीला आवाज तरी कसा द्यावा? काय म्हणतील? एवढ्या रात्री जावाई बापू आले, एवढी काय गरज होती का? हळूच डोकून पाहिलं, वरच्या माडीवरती एक रूम आहे, त्याच्यामध्ये थोडासा उजेड त्या ठिकाणी दिसला आणि खिडकी उघडी दिसली। असं आहे का? रत्नावली नक्कीच माझीच वाट पाहत बसली असावी, माझीच वाट पाहते ना, म्हणून तर खिडकी उघडी ठेवली तिनं। वर जायचं कसं? पण एक काळा कुट्टा असणारा सर्प, पण तो दोर दिसत होता, दोर, एवढा मोठा दोर रत्नावलीनं माझ्यासाठीच सोडला। हळूहळू त्या दोराला पकडलं आणि भिंतीच्या साह्यानं उडी मारली खिडकीतून आतमध्ये। धपकन आवाज झाला, घरातली सगळी मंडळी जागी झाली, कोण आलं असेल? पण चावल लागली, कोणी नाही, जाबाई बापू आहेत।
रत्नावलीनं आपल्या रूम मध्ये घेऊन गेली पतीला आणि रूम मध्ये घेऊन जाऊन मग बोलायला सुरुवात केली. स्वामी, अहो एवढ्या रात्री आलात कशासाठी? रत्नावली, अगं तुम्हाला घरात दिसली नाही ना, मला उभा राहावं असं वाटतच नव्हतं. बेचैन झालो मी, नाही थांबा वाटत मला तुझ्याशिवाय घरामध्ये. तुझे असं का केलं? अहो आई आजारी होती, आईची तब्येत बरी नव्हती. मी आलेच असते ना 1-2 दिवसांनी. एवढ्या रात्री आलात कसे? नदी पार करून आलो. बरं, वरती कसे आलात? अगं तुझं प्रेम एवढं, तू माझ्यासाठी नाही का खिडकीपाशी दोर सोडला होता, तो दोर पकडला आणि त्या दोराच्या साह्याने मी आतमध्ये आलो. मी नाही सोडला दोर. हातामध्ये तो कंदील घेतला आणि त्या उजेडाच्या साह्याने सहज डोकावून पाहिलं रत्नावलीनं, तर तो दोर दूर नव्हता महाराज, तर काळा कुट्ट एकदम भयंकर विषारी असणारा मृत साप त्या ठिकाणी लटकत होता. रत्नावलीच्या काळजाचा ठोका चुकला. कोणत्या पत्नीला वाटतं आपल्या पतीनं एवढ्या भयानक परिस्थितीमधून जावं, आपल्या पतीवरती मरण्यापर्यंत असे काहीतरी आघात व्हावेत? नाही वाटत. धस झालं काळजामध्ये. ताड 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 करत समोर आली. म्हणे, स्वामी, अहो असली कसली तुमची माया, असलं कसलं तुमचं प्रेम. अहो तो दोर दोर नव्हता, तो काळा कुट्ट असणारा एक विषारी भयंकर सर्प होता. सर्प होता. हो, तुम्हाला नाही वाटलं काही? अहो थोडी तरी भीती बाळगा, जीवाला थोडं तरी घाबरा. परमेश्वराने हा देह दिला तो असाच घालवण्यासाठी नाही दिला. कशाला केलं तुम्ही असं? का केलं तुम्ही असं? नको ते बोलायला लागले महाराज. रत्नावली, बोलू नकोस ग, रागावू नकोस. मी जे आलो ना, फक्त तुझ्यावरती माझं असणारं जे प्रेम आहे ना, त्या प्रेमापोटी आलो मी, उगच नाही आलो. स्वामी, एक शब्द ऐका, एक गोष्ट आज तुम्ही माझ्याकडून ऐका. या नासक्या कुचक्या देहाची जेवढी ओढ तुम्हाला लागली आहे आणि या नासक्या कुचक्या देहासाठी तुम्ही एवढी नदी ओलांडून आलात, एवढं सगळं माझ्यासाठी केलं. हा देह माझा नाही, हा पंचमहाभूतांचा उसना आणलेला आहे. हा एक दिवस सोडून जाणार आहे, हे संपणार आहे. अरे प्रेम करायचंच असेल तर माझ्यावरती करू नका. प्रेम जर करायचं असेल ना, तर त्या रामचंद्र प्रभूंवरती प्रेम करा. एवढं प्रेम, याच्यातलं अर्ध जरी प्रेम तुम्ही रामचंद्र प्रभूंवरती केलं ना, तुमची इहलोकाची यात्रा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आता पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटत होती तुळशीदासजी महाराजांना. बरं झालं रत्नावली, बरं झालं तुम्हाला सांगितलं. तुम्ही सांगता ना प्रवचन लोकांना, तुम्ही देताना ज्ञान लोकांना, मग करा ना प्रेम त्याच्यावरती. तुळशीदासांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. पत्नीचे हे शब्द ऐकले आणि त्याच वेळेला दर्शन घेतलं. कुणाचं? पत्नीचं दर्शन घेतलं. आई मानलं तेव्हापासून पत्नीला. माफ कर, पण आता इथून पुढे ही चूक होणार नाही. दर्शन घेतलं जे निघाले महाराज, बस मनामध्ये एकच विचार आणि एकच भजन. आता कशाची अपेक्षा नव्हती, पत्नीची नव्हती, पैशाची नाही, कशाचीच नाही. फक्त आता तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. मग भगवंताची प्राप्ती कधी होते हो? ज्या वेळेला आपल्या मनामध्ये भाव असा येतो की बस या विश्वामध्ये देवच सत्य आहे, दुसरं काही नाही. असा भाव ज्या वेळेला मनामध्ये येईल, ठाम निर्णय आपला ज्या वेळेला होईल, त्यावेळेला 12 वर्ष महाराज वनामध्ये जाऊन त्या ठिकाणी तप केलं. तप, नामस्मरण करावं आणि एकच मनामध्ये भाव होता. सांगू, जिन्हें राम प्यारे उन्हें राम, जिन्हें राम प्यारे उन्हें राम दे दो, जिन्हें राम प्यारे उन्हें दाम दे दो,
मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, जिन्हें राम प्यारे जिन्हें राम दे दो, जिन्हें राम प्यारे मुझे राम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो। टाळी वाजवून भजन करायचंय. अरे ज्यांना ज्यांना वाटतं प्रभू श्रीराम आम्हाला भेटलेच पाहिजे, सगळ्यांनी भजन करायचंय. जय हो. हरी बोल. ये जीवन अधूरा मेरे राम बिन है, ये जीवन अधूरा मेरे राम बिन है, अधूरा मेरा बिन है, ये जीवन अधूरा मेरे राम बिन है. इसी एक उलझन में हर एक दिन है, इसी एक उलझन में हर एक दिन है. मेरी जिंदगी ओ मेरी जिंदगी राम को थामने दो, जिन्हें राम प्यारे उन्हें राम दे दो, जिन्हें राम प्यारे उन्हें राम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, जिन्हें राम प्यारे उन्हें राम दे दो, जिन्हें राम प्यारे उन्हें राम दे दो। मुझे राम प्यारे मुझे राम दे दो. हे बघा, आपल्याला जर कुणी म्हणलं की तुम्हाला काय पाहिजे, काय मागालो तुम्ही? हा, काय मागणार? राम मागणार का? इकडच्या साईडला पैशाचं मोठं भांडं भरून ठेवलेलं आहे आणि इकडच्या साईडला देव आहे. काय मागणार हो? बरं चला तेही जाऊ द्या. इकडच्या साईडला मोठ्या भांड्यामध्ये सोनं ठेवलं, सोनं गळ्यातलं, पुतळ्या डोरलं जे काय असतं ते. हा, आणि एकीकडे देव आहे. काय मागणार हो तुम्ही? आपण म्हणताल बाई एवढं सोनं मिळाल्यानंतर काय गरज आहे देवाला मागायची, भरपूर झालं. पण तुलसीदासजी महाराज म्हणतात, जिन्हें दाम प्यारे उन्हें दाम दे दो, जिन्हें दाम प्यारे उन्हें दाम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो. जीवन अधूरा मेरे राम बिन है, जीवन अधूरा मेरे राम बिन है, इसी एक उलझन में हर एक दिन है, इसी एक उलझन में हर एक दिन है. मेरी जिंदगी राम को थाम, राम को थाम, मुझे राम प्यारे मुझे राम दे दो, 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 मुझे राम प्यारे मुझे राम दे दो. ज्या आश्रमामध्ये तुलसीदासजी महाराज राहतात ना, 12 वर्ष थांबले आणि बाहेर दिशेसाठी जायचे. सकाळी सकाळी विधी आटोपण्यासाठी
ज्या वेळेला बाहेर दिशेला जायचे ना, ते उरलेलं पाणी असायचं. ते उरलेलं पाणी ते एका झाडाला टाकायचं. आयुष्यात चांगलं कर्म कुठेही करा, ते वाया कधी जात नाही. वाईटही कर्म भोगायला येतं आणि चांगलंही कर्म भोगायला येतं. त्यांना वाटायचं पाणी फेकून देण्यापेक्षा एका झाडाला टाकून देऊ. त्या झाडाला पाणी टाकायचं त्यांनी. 12 वर्ष पूर्ण झाले आणि ते झाडच प्रसन्न झालं. का माहितीये? भूत प्रेत पिशाच हे जर कुठं राहत असतील ना, ते झाडाच्या आश्रयाला त्या ठिकाणी थांबतात. वायूच्या रूपाने इकडे तिकडे भटकतात आणि त्या झाडापाशी प्रेत राहत होतो. प्रेत पिशाच. ते पिशाच असणार प्रसन्न झालं. प्रसन्न का? त्याला दुसरीकडे कुठे नदीचं विहिरीचं पाणी पिण्याचा अधिकार नाहीये. त्याला फक्त बाहेर दिशेला गेल्यानंतर जे पाणी फेकून देतात ना, तीच पाणी पिण्याचा अधिकार आहे. तुलसीदासजी महाराजांच्या मनामध्ये एकच विचार आहे की रामचंद्र प्रभू कधी भेटतील. पाणी एक दिवस टाकलं आणि पुढे निघाले. थांब, कुठे निघालास? आवाज आला आणि मनामध्ये शंकाच निर्माण झाली. अरे, माझे रामचंद्र प्रभू आले की काय? प्रभू आले काय? भगवान तुम्ही कुठे आहात? दिसत नाही. आजूबाजूला वळून पाहिलं आणि कोण आहात तुम्ही? दिसत का नाहीत? अरे, मी एक पिशाच आहे. घाबरू नकोस. अकराळ विकराळ रूप मार असते. तुम्ही कधी पाहिले का भूत कसं असतं? पाहिलं असलं तर मला पण सांगा कडे. भयानक असतं ते. एवढं मोठं त्या ठिकाणी झाडा एवढं तर दिसायला लागलं. पण त्यानं सांगितलं, तुलसीदास घाबरू नकोस, मी तुला काही करणार काही नाही करणार. असाच आवाज काढत असेल महाराज ते भेटला. घाबरू नको म्हणे, मी नाही काही करणार तुला. तुम्ही कोण? मी पिशाच आहे, भूत आहे. हो का आलात? अरे, प्रसन्न झालोय मी तुझ्यावर. तुलसीदासजी महाराज रडायला लागले. हो, रडायला लागले. अरे, 12 वर्ष मी सेवा केली भगवंताच्या भेटीसाठी. कुणाच्या भेटीसाठी? देवाची प्राप्ती व्हावी, रामचंद्र प्रभू मला भेटावेत म्हणून मी त्या ठिकाणी एवढा संघर्ष करतोय, एवढा परमार्थ, एवढं नामस्मरण करतोय देवाच्या प्राप्तीसाठी. आणि भूत प्राप्त व्हावं, भूत भेटावं देवा, असं कुठं माझं आयुष्य आहे का? असं कुठं माझं नशीब आहे का? अरे, असं नाराज नको. माग ना, तुला काय मागायचं असेल ते मी तुला देतो. एकच करा, माझी दया येत असेल ना तर माझ्या रामचंद्र प्रभूंची भेट घालून द्या मला. अरे बापरे, तेवढं सोडून बोला. भूत म्हटलं, त्यांचं नाव घेतलं की आमच्याच अंगाला थरकाप सुटतो. आणि रामचंद्र प्रभूंची भेट मी नाही करून देऊ शकत म्हणे. मग काय उपयोगाचं तुम्ही प्रसन्न होऊन माझ्यावरती? एक काम करतो तुझं. तू ज्या कथा मंडपामध्ये कथा सांगतो ना, त्या कथा मंडपामध्ये सगळ्यात अगोदर एक वृद्ध ब्राह्मण येतात. एक वृद्ध वयोवृद्ध असणारा व्यक्ती येतो. काळे कुट्ट कपडे आहेत, रक्तपू त्यांच्या शरीरातून पूर्ण वाहतोय, दुर्गंध सुटतो त्यांच्या शरीराचा. कुणी जवळ जाणार नाही. पण ते हनुमंतराय आहेत. सगळ्यात अगोदर येतात आणि सगळ्यात शेवटी जातात. त्यांचे चरण धरा. हनुमंतराय कोण आहे? तो संत आहे, संत. म्हणून म्हणतात ना बघा, जर हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल, हरी प्राप्तीसी उपाय, आणि धरावे संताचे ते पाय. पूर्वी बघा, बऱ्याच वेळेला दिंड्या वगैरे चालायच्या. अनेक महाराज मंडळी असायच्या. ती महाराज मंडळी आमच्या घरी यावी म्हणून अनेक स्त्रियांनी त्या ठिकाणी रांगोळी काढायच्या. सडा समर्जन दाराच्या समोर करावं आणि विनंती करावी, महाराज येता का आमच्या घरी? आता आम्हालाच म्हणावं लागतं, येऊ का आम्ही तुमच्या घरी, येऊ का?
काय जमाना आला महाराज. हा का वाटायचं बरं त्यांना महाराज मंडळी घरी यावेत म्हणून. संत न जाणो कुणाच्या रूपाने येतील. अरे भगवान कुठे असतो. एक दिवस नारदजी महाराजांनी प्रश्न विचारला, देवा अहो तुमचा जर शोध घ्यायचा असेल तर कुठे घ्यावा, कुठे असता तुम्ही, तुमचा पत्ता आम्हाला द्या ना. त्यावेळेला पत्ता देतात नारदजी महाराज. ऐका, नाहं वसामि वैकुंठे. भगवान सांगतात नारदजी महाराजांना, भगवंतानी पत्ता द्यावा आपला. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयैर्हो मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. नारदा, तुला जर माझा शोध घ्यायचा असेल, हे अर्जुना तुला जर माझा शोध घ्यायचा असेल तर मी तिथेच असतो. कुठे, जिथे जे भक्त माझं माझे भक्त गाती तेथे नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती तेथे नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. वा, महाराजांनी सुंदर सांगितलं, माझे भक्त गाती जते नारदा मी उभा तिथे. या कथा मंडपामध्ये तुम्हाला नाही दिसणार, पण अदृश्य रूपाने कुठेतरी माझा पांडुरंग आहे. अदृश्य रूपाने कुठेतरी माझे बजरंगबली हनुमंतराय आहेत. अदृश्य रूपाने कुठेतरी माझी संत मांदियाळी आहे. जिथे जिथे त्याच्या नामाचा जयघोष होतो तिथे तिथे माझा भगवान असतो म्हणजे असतोच, हे नक्की आहे. पण हे कुणाला कळतं, ज्यांचं पुण्य तेवढं असेल त्यांना. तुलसीदासजी महाराजांनी मनामध्येच ठेवलं ते. आणि कथेला आरंभ झाला. त्या ठिकाणी कथेला सुरुवात झाली. लक्ष गेलं, दिसले म्हातारे बाबा येत असताना. काठी टेकपट त्या ठिकाणी आले. बर, आता हेच नेमकं जातात का नंतर ते बघू. आता कथा संपली आणि जयघोष झाला. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभू राजा रामचंद्र भगवान की जय. जयघोष झाला. सगळी आपल्या आपल्या घरी निघाले. शेवटी ते वयोवृद्ध राहिले तिथे. तुलसीदासजी महाराजांनी पाहिलं आणि ताडकन आसनावरून उठले आणि घाईघाईनं जाऊन त्या ठिकाणी चरणच धरले. चरण धरले आणि धरल्याबरोबर ते म्हणतात, अरे बाजूला हो, बाजूला हो, माझ्या अंगाचा दुर्गंध येतोय, कशाला थांबले ते, कशाला मला त्या ठिकाणी मिठी मारताय, काय ही करताय. त्यावेळेला हात जोडले, मला माहिती आहे तुम्ही कोण आहे, मी ओळखलंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला नाही ओळखू शकत, ओळखलं मी तुम्हाला. तुम्हीच बजरंगबली हनुमंतराय आहात ना, कृपा करा ना माझ्यावरती. देवाला भेटायचंय हो मला. एक नाही, दोन नाही, पूर्ण 12 वर्ष झाले मी त्या पांडुरंगाची, मी त्या प्रभू रामचंद्राची वाट पाहतोय. कृपा नाही करणार तुम्ही माझ्यावरती? तुम्ही संत आहात ना, तुम्ही दयावंत आहात ना. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुवर के दासा. तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. हे प्रभु, हे हनुमान, हे बजरंगबली, राम रसायन तुम्हारे पासा. राम रसायन तुमच्या जवळ आहे, मला दूर लोटू नका. फार कठीण कठीण
प्रसंगामधून इथपर्यंत आलोय. प्रभू कृपा करा ना, कृपा करा ना माझ्यावरती. तुम्ही संत आहात, दयाळू आहात, मोठं हृदय आहे तुमचं. एवढी कृपा करून साधूंची भेट घालून द्या ना मला, माझ्या देवाची भेट घालून द्या ना मला. आणि मग हनुमंतरायाने हृदयाला लावलं आणि स्वतःचं स्वरूप मग दाखवलं. म्हणे काळजी नको करू, तुला रामचंद्र प्रभूंची भेट होईल. संतांचा आशीर्वाद मिळाला. एक आश्रम तयार झाला. तिथे महाराजांनी कथा सांगावी. लाखो पब्लिक त्या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी यावं. धन धान्य अन्न कशाची कमी नव्हती. एक दिवस रात्रीच्या वेळेला चोरांना कळालं, सोन्याचे मोठे मोठे वस्त्र अलंकार आभूषण सगळी या आश्रमामध्ये आहेत, इथेच चोरी करायची. रात्रीच्या वेळेला चोरी करण्यासाठी आलेले चोर, कुठे दार नव्हते आश्रमाला, कुठं कुलूप नव्हतं. कुणीही या, ज्यांना काय महाप्रसाद ग्रहण करायचा ते करा, जा, कथा ऐका, इथे राहा. दीन दयाळ सगळ्या लोकांना तिथे आश्रय होता. चोर चोरी करण्यासाठी आले तर धनुष्य बाण हातामध्ये घेऊन मध्यरात्री प्रभू राजा रामचंद्र आणि लक्ष्मणजी उभेच आहेत दाराला. चोरांना नाही कळालं, अरे इथे द्वारपाल दिसतात बरं का, आपण दुसऱ्या दरवाजाने जाऊ आतमध्ये. तिकडे जायला निघाले. परत तिथेच, अरे इकडे पण दिसतात, काय करावं. पळूनही जाऊ देत नाहीत, त्यांना दाबून धरलं तिथेच, सोडायला तयारच नाही. बरं चोरी तर करायची, चोरी केल्याशिवाय जायचं नाही. पण हे चोर त्या ठिकाणी, हे कोण द्वारपाल असतील, हे जाऊ देत नाहीत. इथे तर कोणी द्वारपाल नसतात. पण वाट बघता बघता पहाटे एकदा तुलसीदासजी महाराजांना जाग आली आणि आजूबाजूला पाहिलं, चोर त्या ठिकाणी दिसले. लक्षात आले, पकडलं त्यांना. सांगा कशासाठी आले होते. महाराज चोरी करण्यासाठी आलो होतो. पण माफ करा, आम्ही काही चोरी केली नाही. म्हणे अरे मला मागायचं, मी दिलं असतं ना तुम्हाला काय पाहिजे ते. चोरी कशाला करायची, काय गरज होती चोरी करायची. म्हणे महाराज आलो होतो चोरी करण्यासाठी, पण तुमची जी द्वारपाल आहेत ना ते भयानक आहे म्हणे. त्यांनी आम्हाला एक तर इथून पळूनही जाऊ दिलं नाही आणि काही घेऊनही जाऊ दिलं नाही म्हणे. दारातच उभे होते ते. अरे द्वारपाल नाही, काही नाही, इथे कोणी नाही. सेवक कोण होते द्वारपाल, कसे होते. नील वर्णाचा एक होता, कुरळे कुरळे केस होते. बर, हातामध्ये धनुष्यबाण होता. दुसरा गौर रंगाचा होता, तोही सुंदर दिसत होता. नीलवर्ण म्हणजे नक्कीच माझे हे रामचंद्र प्रभू असले पाहिजे, गौर रंगाचे लक्ष्मणजी असले पाहिजे. कळालं, लक्षात आलं. कुठे आहेत ते, बोलवा त्यांना. इकडे तिकडे पाहायला गेले तर कोणीच नाही. मग धावा केला, देवा तुम्हाला यावंच लागेल, मला माहिती आहे तुम्हीच आले होते. असे जर आले तर मी कसं ओळखणार देवा. आज तुमचं दर्शन झाल्याशिवाय मी थांबणार नाही. तुम्हाला यायचंय देवा, देवा या लवकर. तुम्ही जर नाही आले तर मी माझा प्राण सोडील. आता नाही सहन होत तेव्हा हा वियोग, तुम्हाला यावं लागेल. आणि भगवान रामचंद्र प्रभू प्रगट झाले. महाराज एकटेच नाही, लक्ष्मणजींना पण सोबत घेऊन आले आणि सुंदर असं रामचंद्र प्रभूंचं दर्शन तुलसीदासजी महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. धन्य झालं देवा, बरं झालं देवा, तुमचं दर्शन झालं. बस या देहाचं सार्थक झालं. या जन्मी मी जन्म घेतला ना, त्या जन्माचं सार्थक झालं. प्रभू जय हो, जय हो प्रभू, जय हो. त्या ठिकाणी म्हणतायत, आनंदी आनंद झाला. महाराज देवा सांगा, माझ्यासाठी अजून काही काम असेल तर सांगा ना देवा. काही नाही, तुझं जे काम आहे ना ते चालू ठेव. जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी येत राहील. म्हणून तर बघा ना, संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला धैर्य पाहायला भेटतं, बरोबर आहे की नाही. आपला विश्वास लगेच ढासाळतो. आपण देवाला नमस्कार करतो, देवा एवढं जर काम झालं तर मी नारळाचं तोरण बांधतो बरं का तुला. तुम्ही जाता ना खंडेरायाच्या मंदिरामध्ये, माझा भगवान मल्हारी मार्तंड कसा आहे महाराज, तोच आहे होतो शिव, आणि तो काही वेगळा नाही.
जा ना कधीतरी मंदिरामध्ये, त्याला सांगा ना देवा तुझी अखंड सेवा घडू दे बर काय. त्याला सांगा ना देवा तुझ्या कृपेनं नामस्मरण होऊ दे बाबा, देवा तुझ्या कृपेने संतांची सेवा घडू देत. त्याला करा ना विनंती. नाही ऐकणार तो, ऐकेल का नाही. अरे ज्या बानूनी सेवा केली, धनगराच्या वाड्यामध्ये जन्माला आलेली बानू, देव सेवा ठेवतो का कुणाची. नाही, सेवेला महत्व आहे, त्याला तेवढं आळवणं महत्वाचं आहे. नारदजींनी उपदेश करावा बानूबाईला, बानू एवढी एवढी सेवा कर बर का तू, हा यज्ञ पूर्ण कर, अशी सेवा कर, एवढे बिल्वपत्र वाहा. भगवान मल्हारी मार्तन खंडेराया नक्कीच तुझ्या भेटीसाठी आल्याशिवाय राहणार नाही. सेवा करावी महाराज बानूने. बघा एक गीत किती सुंदर आहे. तुम्हाला पण भजन करायचं ना, सगळ्यांनी जाग्यावरती उठून उभं राहायचं. कारण ज्याच्या कृपेनं आपण पंचकृषीमध्ये इकडे वावरतोय, त्या देवाचा जयघोष झालाच पाहिजे ना. सर्वांनी उठून उभे राहा. असा कसा महिला पुढं या, या पुढं पुढे या ना, थोडं थोडं या, समोर या. रिकाम्या जागा भरून टाका ना, ताट बाजूला ठेवा, थोडेसे पुढं आणून ठेवले तरी चाला. महिला मंडळ या पुढं. वा वा वा, थँक्यू. समोर येत आहे म्हणून या समोर. असा कसा देव वेडा पहा कसी नवलाई. घुंघरू बांध मीरा नाचे रे, मैं तो अपने नारायण की हो गई अब दासी रे. पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. पायात घुंगर बांधायची मीराबाईनी आणि नाचायचं महाराज. देवाच्या भजनामध्ये नाचायचं, म्हणून लाजायचं. महिला मंडळ लाजायचं. लाजायचं नाही म्हणता पाठीमागच्याच लाजत्या. का म्हणून लाजता बरं. एका गावामध्ये काय झालं माहितीये, कथा चालू होती असंच, आणि कथेमध्ये आम्ही भजन म्हणत होतो. जसं आता आपण म्हणलं ना, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तिथेही भजन चालू होतं. बायांना म्हटलं म्हणा ना, सगळ्या म्हणायला लागल्या ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्याच्यात पाठीमाग एक आजी होती, त्या आजी नुसतं लाजायच्या आणि हसायच्या बरं का. तुम्हाला पण सांगते ना, तुम्ही म्हणाल ताई लाडक्या बहिणींनाच बोलता जास्त, आम्हाला पण बोलत जाणार. त्या आजी लाजायच्या. कथा झाल्यानंतर मी आजीला बोलवलं, म्हटलं आजी का म्हणून लाजत होत्या, काय झालं होतं. आजी म्हणे ताई तुम्ही मागाशी म्हणत होत्या ना. म्हटलं काय. तुकाराम तुकाराम. म्हटलं मग काय झालं. ते नाही का आमच्या यांचं नाव आहे. म्हटलं आजी तुमचा तुकाराम कुठं, ते तुकाराम महाराज कुठं. आपण त्या तुकोबारायांचं भजन करतोय असं आहे का. बरं 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 ताई उद्यापासून करते, उद्यापासून भजन करते. तसं आज काही काही म्हणतील ताई आज सुरुवात झाली पण उद्या आम्ही तयारीच करून येणार. आज काय आम्हाला चान्स लागलाच नाही, पण ताई उद्या नक्की नक्की प्रयत्न करतात. वाटतं ना असं. हा ठीक आहे. ज्यांना आज काय आनंद नाही घेता आला त्यांनी उद्या मनानेच तयारी करून घ्या. आज ज्यांनी एक फुगडी खेळली, उद्या त्यांनी काय करायचं 2-2 फुगड्या खेळायच्या. आहेत ना पाय, करून घ्या ना परमार्थ. काय सांगत होतो आपण.
आ? काय चालू होतं? कुठपर्यंत आली होती कथा? बोला. तू म्हणाल ताई तुम्हीच सांगा. बरं तुमच्या तरी लक्षात राहत नाही म्हणून, आहे का नाही? तुमच्या जर लक्षात राहिलं नसतं ना तर आमचंही भांडवल काही चाललं नसतं. तुम्ही विसरून जाते म्हणून आम्हालाही बरं आहे तेच तेच सांगायला जमन ना. तुळशीदासजी महाराजांना प्रभू राजा रामचंद्रांचं दर्शन झालं. एक दिवस तुळशीदासजी महाराज घाईघाईनं काशी तीर्थक्षेत्रामध्ये राहत होते, घाटावरती गेले. बरेचशी ब्राह्मण मंडळी ते घाटावरती होती. आता मणिकर्णिका घाट तुम्ही कधी पाहिलाय का हो? पाहिलाय? काशीला कोण कोण गेले हात वर करा बरं. वा वा, यांनी पाहिला असन मणिकर्णिका घाट. हा, तिथे काय करतात? नुसते प्रेत जाळतात. हा, वृंदावनला कोण कोण गेले? आता माझ्या लक्षात आले म्हणून सांगते बरं का. नाही ताई तुम्ही म्हणाल कुठून आला आता हे मध्येच. ऐका, एक सुवर्ण संधी, एक सुवर्ण संधी आहे. मोठा पर्व काळ आहे, मोठी पर्वणी आहे आपल्या जीवनात असं समजा. आणि योगायोगाने याच पिरियडमध्ये कथा आणि याच पिरियडमध्ये आमची बुकिंग त्या ठिकाणी चालू आहे. वृंदावनला जायचं चालू आहे आमचं. दुपारीच आमचा विषय झाला. आम्ही झावरे भाऊंच्या इथं गेलो होतो, तिथेच विषय झाला आमचा. एरवी जर वृंदावनला जायचं असेल ना 8, 9, 10 हजार रुपये लागतात. पण या वर्षी अशी पर्वणी आहे की धोंड्याचा महिना आहे, अधिक मास. अधिक महिन्यामध्ये एक वेळेला रामकृष्ण हरी म्हटलं तर 1000 वेळा त्या ठिकाणी अधिक पुण्य भेटतं. 1000 वेळा म्हटल्याचं पुण्य भेटतं. एकदा तीर्थक्षेत्रामध्ये गेलं तर अनेक वेळा गेलेलं पुण्य प्राप्त होत असतं. मग किती मोठी पर्वणी आहे सांगू. अधिक मास महिन्यामध्ये वृंदावनला जायचंय. ते पण तिकीट किती आहे माहिती आहे? तेही सांगून टाकते म्हणजे उद्या प्रश्न तुम्हाला पडायला नको. फक्त आणि फक्त 5500 रुपये, 5500 रुपये एवढेच पैसे. आणि तेही 2 टप्प्यात भरायचेत. ज्या महिला आपला उदरनिर्वाह काम करून करतात, मजुरी करून करतात ना, त्यांना सुद्धा ही संधी साधता येईल. कारण 2 टप्प्यात पैसे भरायचे. मग ज्यांना ज्यांना असं वाटतं की ताई आम्हालाही वाटतं धोंड्याच्या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रभूंचं दर्शन व्हावं, दर्शन होणार, 1000 वेळा दर्शन घेतलं असं पुण्य प्राप्ती. दुसरं सांगू, तिथे कथा श्रवण करायला भेटणार. तिथं आपली भागवत कथा आहे. भागवत कथा कित्येक वेळा ऐकल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. त्या ब्रजभूमीचा स्पर्श आपण एकदा करणार आहोत, पण कित्येक वेळा स्पर्श केल्याचं पुण्य आपल्याला भेटणार आहे. मग कुणाला जर वाटत असेल ना हे पुण्याची प्राप्ती आपल्याला व्हावी, ज्यांना कुणाला वाटत असेल, फक्त 2-3 दिवस आहेत आपल्याकडे आणि 15 ते 20 सीट खाली आहेत. 70 लोकांची भरती त्या ठिकाणी झालेली आहे. 20-1 लोक झाले का मग तिथून पुढे आपण नाही घेऊ शकत. दुसरे बाकीचे लोक ज्यांना वाटतं या सुवर्ण संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा, आपण सुद्धा एकदा जायचं. कारण पुढे तर असं भविष्य मालिकेमध्ये सांगितलंय दादांनो, मला तुम्हाला भीती नाही दाखवायची, पण 2026 ते 2031-32 पर्यंत फार भयंकर काळ आहे. आपण जगू की नाही शाश्वती नाही. आम्ही एवढं बोलतो इथे बसून, पण आमची सुद्धा त्या ठिकाणी शाश्वती नाही. पण जर ही पर्वणी आपल्या आयुष्यामध्ये आले, तिथं भगवंताच्या दारात जाण्याची वेळ आपल्याला आली, तिथं दर्शन करण्याचा प्रसंग आपल्याला आला, तर याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताच नाही, कोणताच नाही गड्या. म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी महाराजांकडे आपली बुकिंग करून घ्या. काही नाही, आधार कार्ड 2000 रुपये फक्त त्या ठिकाणी ॲडव्हान्स तुम्हाला भरायचा आहे. आणि नंतर मे महिन्यामध्ये जायचं, म्हणजे मेचा शेवटचा आठवडा किंवा 1 जूनला त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मग तोपर्यंत अजून पैसे येऊ शकतात ना, अडचण काही नाहीये. ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी पहा, महाराजांसोबत संपर्क करून. तर असा असणारा भगवान प्रसन्न झालाय. आता आनंदी आनंद घाईघाईनं काशीच्या घाटावरती आलेले आहेत. तेवढ्यात एक अंतयात्रा चालली.
हनुमान चालिसाची निर्मिती कशी झाली तुम्हाला सांगते बघा. खूप गोड प्रसंग आहे, खूप गोड. लक्ष देऊन ऐकलं ना. आयुष्यात जर कोणी प्रश्न विचारला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा, राधिकाताई कथेमध्ये म्हटल्या होत्या ना. उद्या कोणी म्हणाल नको कोणाची कथा ऐकली, काय कथा सांगितली असं तुम्हाला. मी दिखावा अजिबात करत नाही, पण मला जेवढं काही तुमच्यासाठी चांगलं सांगता येईल ना, एवढा प्रयत्न मी 5-6 दिवसामध्ये करणार आहे. काय माहिती कुणाच्या हृदयाला एखादा शब्द त्या ठिकाणी लागून जाईल, त्या शब्दाचं अनुकरण कोणीतरी करील आणि आयुष्याची दिशाच त्या ठिकाणी बदलून जाईल, आयुष्याचं सार्थक आपले होऊन जाईल. अंतयात्रा चालली, ज्या व्यक्तीची अंतयात्रा चालली त्याची पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी निघाली. तिनं सुंदर शृंगार केला होता. असं वाटलं का एखादी नवरीच नटून चालली आहे. सगळ्या साधू संत महाराजांचं त्या घाटावरती जेवढे ब्राह्मण मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, त्यांचं दर्शन करत चालले होते. आपल्याला जायचंय आपल्या पती बरोबरच, चला संतांचं दर्शन करून जाऊ. आणि जात असताना घाटावरती गेली, सगळ्यांचं दर्शन घेतलं. तुळशीदासजी महाराज समोर दिसले. तुळशीदासजी महाराजांचं पण दर्शन घेतलं. घाईमध्ये असलेले तुळशीदासजी महाराज मनातून शब्द निघाला, अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. आशीर्वादच दिला. हसायला लागले. महाराज बावळट झाले काय, कशाचा आशीर्वाद देताय? जिथं सज्जन माणसं असतात तिथे दुर्जनही असतात ना. तुळशीदासांच्या बाबतीत काही दुर्जन बोलणारे पण माणसं होते, नको ते बोलणारे पण होते आणि सज्जनही होते. ते बोलायला लागले, कळतं का तुम्हाला, सती जाण्यासाठी निघालीये आणि तुम्ही आशीर्वाद देताय, कसा खरा होणार? अरे अरे अरे, मी बोललो ते नाही झालं बरं का, माझा भगवान करतो ना ते होतं. एवढी जर ताकद असेल स्वतःला संत बनता, कथा कीर्तन लोकांना सांगता, एक काम करा, त्या व्यक्तीला उठवून दाखवा. मेलेला आहे ना त्याला जिवंत करून दाखवा आणि तो शब्द खरा करून दाखवा. खरंच तुमचा रामचंद्र प्रभू तुमच्यावरती प्रसन्न असेल तर हे कार्य होईल. गाईगाईनं जवळ गेले. देवा, चमत्कार करण्याची इच्छा नाही रे देवा, पण तुझ्या मुखातून शब्द गेलेत ना ते खरे करायचेत. गेले आणि मस्तकावरती हात ठेवला. सगळी लोक कॅमेऱ्याकडे जसं पाहतात तसं तुळशीदासजी महाराजांकडे पाहत होते, टक लावून बघत होते. पण तुळशीदासजी महाराजांनी सांगितलं, मी याच्या मस्तकावरती हात ठेवणार आहे, सर्वांनी आपले डोळे बंद करून घ्या. सगळ्यांनी डोळे बंद केले, पण जी 2 दुर्जन माणसं होती ना त्यांनी डोळेच बंद नाही केले. बघूच म्हणे काय विद्या याला प्राप्त झालेली, काय करत होते. काही काही असतात ना खोडीची माणसं, त्यांनी डोळे उघडेच ठेवले. हा हा म्हणे बंद करतो, डोळे उघडेच ठेवले. एवढ्या तुळशीदासजी महाराजांनी त्या प्रेताच्या डोक्यावरती हात ठेवला. जसा हात ठेवला तसा चमत्कार झाला. जय श्रीराम. तर जागेवरच उठून बसला महाराज. मुखातून शब्द निघाले, जय श्रीराम, जय जय श्रीराम. उठून बसला आणि सगळ्यांनी डोळे उघडले. वा वा वा, काय संत आहे, किती मोठे संत आहे. मान सन्मान त्या ठिकाणी वाढला. सगळे पटापटा दर्शन घेत होते आणि ज्यांनी उघडे डोळे ठेवले होते का ते म्हणत होते, कुठं गेले तुळशीदासजी महाराज? त्यांच्या डोळेच गेले महाराज, त्यांना दिसतच नव्हतं. आता काय करावं, मोठी भानगड झाली. ते म्हणे, तुळशीदासजी महाराज म्हणले, मी सांगितलं तुम्हाला डोळे बंद करा, तुम्हीच तर नाही ऐकलं, घ्या मग आता देवाचा कृपा प्रसाद. पण तिथे बादशाह होता, त्या बादशाहचे काही सेवक होते. त्यांनी पाहिलं तुळशीदासांनी केलेला चमत्कार, आणि चमत्कार केलेला पाहिला आणि घाईघाईनं गेले बादशाहला सांगण्यासाठी. सांगितलं, महाराज असं असं झालं, अशी अशी घटना घडली. एका माणसाने, एका महाराजाने मेलेला माणूस जिवंत केला. हो, आणा त्याला पकडून इकडे, मलाही बघू द्या कसा चमत्कार करतो ते. आणि मग धरून घेऊन गेले महाराज बादशाहच्या दरबारामध्ये. बादशाहने सांगितलं, महाराज आले? हो आलो. मग प्रणाम काही करा ना. आता मोठा राजा म्हटल्यानंतर, बादशाह म्हणल्यानंतर, मी बादशाह आहे, तुम्हाला राजाच्या राजवाड्यातले नियम नाही माहिती? महाराज म्हटले, माझ्यासाठी 2च बादशाह आहेत, एक म्हणजे रामचंद्र प्रभू आणि दुसरे म्हणजे बजरंगबली हनुमंतराय. त्यांच्याशिवाय मी अन्यथा कुणाच्या चरणावरती मस्तक झुकवतच नाही. म्हटले, काय करायचं ते करा. हा, आमच्या राज्यात येऊन, आमच्या दरबारामध्ये येऊन उद्धटपणे बोलता, लाज नाही वाटत? काय चमत्कार केला होता, आम्हालाही चमत्कार करून दाखवा. संत म्हणता ना तुम्ही.
महाराज म्हटले मी नाही त्या ठिकाणी चमत्कार करू शकत, नाही येत मला, नाही नाही चमत्कार केल्याशिवाय सोडणार नाही. महाराज म्हटले मी काही चमत्कार करणार नाही. उचला यांना, टाका तिकडे बंदीखान्यामध्ये, कारागृहात नेऊन टाका. सेवकांनी कारागृहात नेऊन ठेवलं आणि कारागृहामध्ये नेऊन ठेवल्यानंतर संत आहेत महाराज, देवाचं नामस्मरण चालू होतं. याला अन्न देऊ नका, याला पाणी देऊ नका. ज्या वेळेला भूक लागेल, तहानेनं व्याकुळ होईल ना, आपोआप शरण येईल, आपोआप मला त्या ठिकाणी मुजरा करेल आणि चमत्कार करून दाखव. उद्धटपणाने बोलताना घ्या मग सजा, भोगा आता तुमच्या कर्माचं फळ. कारागृहामध्ये ठेवलं महाराज, अन्न पाणी देत नव्हते, पण चमत्कार झाला. तुम्हाला सांगू, पोटात अन्न नसताना सुद्धा विनवणी केली. विनवणी कुणाला? जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. हनुमंतरायाला विनंती केली. 40 सोपाया लिहिल्या. किती? 40. धावा केला. बजरंगबली हनुमंतरायांनी महाराज सेना बोलवली, वानर सेना. किती वानर होते माहितीये? 1.5 लाख वानर होते. 1.5 लाख. गदा घेतली, जमिनीवर आपटल्या बरोबर सगळी वानर धाव 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 येऊ लागली महाराज त्या राजवाड्याच्या दिशेने. वानर आली की भयानक महाराज वादळ आल्यासारखी वानर आली. आता 1.5 लाख वानर काही कमी असतील का? आल्याबरोबर त्यांनी पडदेच पेटवून दिले. पडदे पेटवायला सुरुवात केली. जे सेवक होते हे दणादण त्यांच्या कानाखाली लावायचे. ते दणादण, अरे बापरे म्हणून धावायचे. ते बचाओ बचाओ, अरे कोई है बचाओ हमें. कोणाचे केस ओढायचे, कोणाच्या टोप्या काढून फेकून द्यायच्या. सगळा विध्वंस करायला सुरुवात केली वाड्यामध्ये. भयानक दे दणादण मोठ्या मोठ्या वस्तू घ्यायच्या आणि फेकून द्यायच्या. तोडफोड करायला सुरुवात केली. एवढं नुकसान करतायत, मारतायत, काय करावं या वानरांना आता? कंटाळले सगळे सेवक. त्याच्यातला एक उठला आणि बादशहाच्या समोर गेला. बादशाह, अरे आम्हाला जगायचंय, तुम्हाला जर वाटत असेल आम्ही जगावं तर या वानरांना एवढं आवरा. ही वानर आवरत नाहीये, काही केले आवरत नाही. आता काय करायचं? म्हणे बघा काहीतरी निवेदन करा आणि यांना आवरा. हे आवरले गेले पाहिजे. आता म्हणे कशी आवरायचे तुम्ही सांगा. म्हणे ते फार मोठे संत आहेत तुलसीदासजी महाराज, त्यांना तुम्ही बंदीखान्यात टाकलं, त्यांना जेवायला देत नाही, त्यांना पाणी देत नाही, त्याचा हा परिणाम आहे. भोगा आता तुम्ही. कसं भोगायचं ते भोगा. मग काय करायचं? एक तर आम्हाला जीव द्यावा लागन, नाही तर दुसरी गोष्ट, जो बंदीखान्यामध्ये संतांना टाकलं, जे संत आहेत ना त्यांना सोडावं लागेल. बादशाह सुद्धा हादरला महाराज वानरांना आणि बादशाह म्हणला जा 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 त्याला सोडवा म्हणे. ते सोडवायला गेले. एक भयानक मोठा असणारा वानर तिथेच बसलेला होता महाराज तुलसीदासजी महाराजांच्या समोर. सगळे वानर वेगळे होते पण हा वानर वेगळाच होता काहीतरी. पाहिलं कोण होते ते माहितीये? साक्षात भगवान बजरंगबली हनुमंतराय. बोलणं चाललं दोघांचं. काळजी करू नका, मी आलोय ना तुम्हाला सोडवण्यासाठी, मी आहे ना तुमच्यासाठी. एकमेकांना बोलतात. दोन्हीही संत आहेत, दोन्ही भगवंताचे भक्त आहेत ना महाराज. सोडवलं महाराज, तिथून सोडवलं. आणि ज्या 40 सोपाया लिहिल्या होत्या त्याच्यात गुणानवाद होते. कुणाचे? बजरंगबली हनुमंतरायांचे. काय होते होत्या चौपाया? ज्या चौपाया आज आपण आवडीनं म्हणतो, ज्या चौपाया प्रत्येक शनिवारी दररोज जरी म्हटले ना महाराज तरी त्या ठिकाणी आपल्याला लाभ मिळाल्याशिवाय राहत नाही. त्या 40 चौपाया म्हणजे असणारा हनुमान चालीसा आहे. आज आपण त्या हनुमान चालीसा म्हणून वाचत असतो. तेच असणारा हनुमान चालीसा कुठे लिहिला तुलसीदासजी महाराजांनी? कुठे लिहिला? कारागृहात. काही एशीच्या घरामध्ये
50,000च्या गादीवरती 1,00,000 रुपयाच्या सोफा सेटवरती बसून लिहिला का? पिंपळगाव झोपले काय? तुम्ही म्हणाल ताई 9 वाजले, आता मी तरी काय करू? ती घड्याळ एवढी लवकर लवकर पुढे जाते, मला पण वेळ भेटत नाही. घड्याळाचा काटा पुढं 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 त्या ठिकाणी जात राहतो महाराज, काय करावं? आणि काहीतरी नियम असतात ना. फार गोड चिंतन, फार गोड चिंतन, भगवंताची प्राप्ती झाली. अरे संतांचं जीवन हे स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी. काय काय होतं स्वतःसाठी? तुलसीदासजी महाराजांचं अरे कुणाला आजार होऊ द्या, आजार झाल्यानंतर एखादी चौपाई म्हणा ना. कुणाला भूत त्या ठिकाणी दिसू द्या, भूत प्रेत बाधा त्या ठिकाणी होऊ द्या, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. रोग होऊ द्या, नासे रोग हरी सब पीडा, जपत निरंतर हनुमत वीरा. अखंड हनुमंतरायाचं नामस्मरण करा ना. कसला बी रोग असला ना तर तो दूर गेल्याशिवाय राहत नाही. मी काल बोलून गेले तुम्हाला. आज अनेक अनेक प्रकरण आपल्याला दिसतात मीडियावरती, भेटतात का नाही? दिसतात ना. हा, मीडियावरती दिसलं का लगेच लोक म्हणतात काय खरंय महाराज लोकांचं, बघा हे प्रकरण महाराज लोकांचे किती दिसतात. ते खरे संत नाहीये, तुम्ही त्यांच्या मागे लागले हो. चमत्काराला नमस्कार तुम्ही करताय म्हणून ते तसं होतंय. पण खरे संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे. खरे संत आलिशान बंगल्यामध्ये नसतात. खरे संत भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये, खरे संत भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असतात. मग ते पोटासाठी संत आणि झाले कलित बहुत. नुसतं विष आणणाऱ्यांना काय करायचं? मग काही नाही करू शकत. सुंदर सुंदर असणारं जीवन तुलसीदासजी महाराजांचं आहे, फार सुंदर आयुष्य. पण वेळेप्रसंगी आपल्याला इथेच थांबून थोडक्यात पुढचं चरित्र बघायचंय अगदी 10 मिनिटामध्ये. गोविंद पंत आणि नीराबाई हे माऊली ज्ञानोबा रायांचे आजोबा आहेत.